नमस्कार मित्रांनो, मी प्रणील नाईक आज एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आपल्या विरारमध्ये नवीन द्वारकाधीश मंदिर ओपन झाले आहे. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही बघितलंही असेल. तिकडे कधीपासून जायची आमची इच्छा आहे, पण तिकडच्या व्हिडिओ आणि फोटो येतात ना, ते गर्दी बघून आम्हाला तिकडे जाऊ नाही वाटत. तर आज बायकोला सुट्टी आहे. बायको बोलली आपण जाऊन येऊया, बघूया नक्की काय आहे तिकडे. तर आता बायको आणि पोरगा पण रेडी आहे. आता आम्ही निघणार आहेत. तुम्ही बघू शकता, हे बघा. आता मी इकडून निघत आहे घरून. मी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मित्रांनो, आता आम्ही इकडे पोहोचलेले आहेत. इकडे माझ्या मागे तुम्ही बघू शकता पार्किंगसाठी किती जागा आहे, हे बघा. मित्रांनो, तुम्ही ही पार्किंगची जागा बघत आहे, ही पार्किंग एकदम फ्रीमध्ये आहे. इकडे कोणत्याही प्रकारची पार्किंग चार्ज द्यायची तुम्हाला गरज नाही. बघा पार्किंगची जागा बघा किती आहे, सगळं फ्रीमध्ये आहे. आपल्याला दुसरीकडे पार्किंगचे पैसे द्यावे लागतात, पण इकडे कोणत्याही प्रकारचे पार्किंगचे पैसे द्यायची गरज नाही आहे. मित्रांनो, आपलं मंदिर दिसायला इकडून सुरुवात झालेली आहे. बघा गर्दी किती आहे बघा, लाईन पण खूप मोठी आहे, तुम्ही बघू शकता. खूप गर्दी आहे आज. या गर्दीमध्ये आपल्याला लाईनीत उभं राहून दर्शन घ्यायचं आहे. वेळ जाणार आहे वाटतं आज भरपूर. आम्ही दर्शन घेण्यासाठी आता चालत चाललेले आहेत. गर्दी खूप आहे, मागे पण बघा आणि पुढे पण बघा. चालत चाललेले आहेत आता आपण. थोडा टाईम जाईल आज दर्शन घ्यायला आपल्याला. इकडे चप्पल आणि बूट ठेवायला स्टँड पण आहे. इकडे तुम्ही चप्पल आणि बूट तुमची ठेवू शकता. आता आम्ही पण तिकडे जाऊन ठेवत आहे आमची चप्पल. आता आम्ही लाईनमध्ये उभे आहेत. लाईन किती मोठी आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे बघा. खूप मोठी लाईन आहे. तोपर्यंत आपण मागचा व्ह्यू बघूया. मागे खूप छान व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, एकदम डोंगराळ एरियामध्ये हे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळीकडे डोंगर आहेत. बघा हे डोंगराच्या मधोमध कसं मंदिर बसवलेलं आहे आपलं, खूप छान प्रकारे. गर्दी बघा किती आहे. मंदिराचा व्ह्यू आपण लांबून बघूया. बघा किती छान मंदिर वाटतंय. एरिया पण बघा एकदम सोसायटीत आहे. गर्दी जरी असली तरी भाविकांचं लवकर दर्शन होत आहे. लाईन बघा किती मोठी आहे, खूप मोठी लाईन आहे. ही रोज अशीच गर्दी असते. मी तुम्हाला सांगतो आपल्याला दर्शनाला किती वेळ लागतो, त्याप्रमाणे तुम्ही पण येऊन दर्शन घेऊ शकता. उन्हाचा तडका खूप वाढलेला आहे, म्हणून त्रिशूला रुमाल बांधलेला आहे. मी पण गॉगल घातलेला आहे. गर्दी खूप वाढत चाललेली आहे आणि ऊन पण खूप वाढत चाललेलं आहे. 15-20 मिनटं लाईनीत उभं राहून आता मी फायनली मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलेला आहे. हे बघा गर्दी पण आहे खूप. व्हेरी गुड. जसा टाईम होत चालला आहे तशी तशी गर्दी पण वाढत चाललेली आहे. हे बघा मागे खूप तुम्ही बघू शकता, बघा किती गर्दी झालेली आहे. आता मी मंदिराच्या पायऱ्या चढत आहे. लवकरच आता आपलं दर्शन होईल. बाहेरचा व्ह्यू बघू शकाल तुम्ही. मंदिर खूप मोठं आहे. हे बघा मंदिराच्या आजूबाजूला पण खूप जागा आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मंदिराच्या बाजूला खूप जागा आहे. लोक पण भरपूर आहे. आता गर्दी वाढलेली आहे. मंदिर पण खूप मोठं आहे. बघा मंदिराचं स्ट्रक्चर पण बघा तुम्ही, खूप छान प्रकारे बनवलेलं आहे. बघा आता मंदिराच्या मागे जात आहे. गर्दी बघा तुम्ही खूप आहे. प्रत्येक जण फोटो काढायचा मंदिराबरोबर.
मंदिराचं नक्षीकाम बघा तुम्ही, स्ट्रक्चर एकदम भारी आहे. बघा स्ट्रक्चर मंदिराचं खूप भारी आहे. बघा मंदिराच्या आजूबाजूला गर्दी आहे, खूप लोक आहेत आज. आता मंदिराच्या मागच्या बाजूला आलेले आहेत आम्ही. बघा मंदिराची मागची बाजू दाखवतो तुम्हाला मी. खूप छान प्रकारे मंदिर बनवलं आहे आणि आजूबाजूला जागा पण एवढी आहे ना, म्हणजे हजारो लोक इकडे येऊन दर्शनाचा लाभ घेऊ शकतात आणि इकडे आरामही करू शकता. म्हणजे बसायला पण जागा आहे, पण इकडे ऊन वगैरे आहे ना म्हणून कोण बसलेलं नाही आहे जास्त. बघा किती लोक आहेत. मंदिराच्या मागे अजून एक छोटंसं देऊळ आहे बघा. इकडे पण भरपूर भाविक आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी. भाविक बघा किती आलेले आहेत. खूप असा गोल गोल फिरत आहेत बघा. मंदिराचा आपण पूर्ण व्ह्यू घेऊया. बघा मंदिराच्या चारही बाजूला आपलं फिरून झालेलं आहे. जागा म्हणजे खूप प्रमाणात इकडे जागा आहे. मंदिर पण एकदम चांगल्या ठिकाणी बनवलेलं आहे आणि मला आवडलं खरंच. खूप छान मंदिर आहे. मित्रांनो तुम्ही आले नसतील तर तुम्ही पण या. इकडे जरी गर्दी असली तरी अर्ध्या तासात दर्शन होतं. एवढं काय, आम्ही पण लाईनीत उभं होतो, खूप लोक होते तिकडे. या तुम्ही. मित्रांनो तुम्ही कृष्णाच्या द्वारकानगरीत जरी गेला नसाल तरी विराच्या द्वारकानगरीत जरूर या. हे द्वारकाधीश मंदिर खूप छान प्रकारे बांधलेलं आहे. खरंच ज्यांनी हे मंदिर बांधलं आहे त्यांचे खूप खूप आभार. मित्रांनो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.